नमस्कार, रूपास कुकिंग पॅराडाईजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। इथं मी पाव किलो पावटे घेतलेले आहेत। तर हे कोवळे पावटे आहेत, अगदी खूप जून असे पावटे घ्यायचे नाही आहेत या रेसिपीसाठी। तर कोवळे पावटे पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे एकदा आणि याच्यामध्ये पाणी घालून कुकरमध्ये ठेवायचे आणि एक शिट्टी करून घ्यायची आहे, छान असे शिजवून घ्यायचे आहेत। तर इथं मी छान अशी शिट्टी करून घेतली याला। आता फोडणी करूयात। फोडणीसाठी इथं मी 2 ते 3 चमचे तेल घातलं पहिले। तेलामध्ये थोडेसे जिरे घातले। जिरे फुलले की याच्यामध्ये पाव किलो कांदे बारीक चिरून घालायचे आहेत। तर अगदी बारीक असे कट करायचे कांदे। तर पाव किलो पावट्यांना पाव किलो कांदे वापरायचे आहेत। तर कांदा चांगला ट्रान्सलुसंट होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर कांदा हलकासा भाजत आला की मग याच्यामध्ये आपण बेकिंग सोडा घालणार आहे। इथं अर्धा चमचा बेकिंग सोडा घातला मी। सोडा घातल्यानंतर कांदा जो आहे त्याचा रंग हळूहळू बदलायला सुरुवात होते आणि कांदा तेलामध्ये चांगला विरघळला जातो। तर सोडा म्हणजे काय असतं, सोडियम बायकार्बोनेट। तर कांदा जो वापरलेला आहे तो इथं मी रेड कांदा आहे किंवा पिंक कलरचा जो कांदा असतो तो वापरलेला आहे। त्याच्यामुळं काय होतं, त्याच्यामध्ये अँथोसायनिन नावाचं एक पिगमेंट असतं आणि त्या पिगमेंटची रिॲक्शन होते सोडियम बायकार्बोनेटसोबत आणि ब्लूइश ग्रीन रंग होतो किंवा हिरवट रंग येतो कांद्याला। तर इथं बघू शकता थोडासा हलकासा हिरवट रंग यायला सुरुवात झालेली आहे। आता 2 ते 3 मिनिटं मी याला चांगलं परतून घेतलेलं आहे। कांदा जो आहे अगदी छान असा विरघळला गेलेला आहे तेलामध्ये आणि तो छान एकसारखा झाला आहे। आता याच्यामध्ये आपण आलं, लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घातली 1 चमचाभर। तर आलं लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत साधारणपणे 1 ते 1.5 मिनिट चांगलं असं परतून घ्यायचं मंद आचेवरती। आता याच्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून घालायचा आहे आणि टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत 2 ते 3 मिनिटं चांगलं मंद आचेवर याला परतून घ्यायचं आहे। टोमॅटो चांगला परतला गेलेला आहे। आता याच्यामध्ये ड्राय मसाले घालूयात। तर एक मोठा चमचा मी इथं लाल तिखट वापरलेला आहे आणि 1 चमचाभर इथं बेडगी मिरचीचंही तिखट वापरलं आहे, म्हणजे मग काय होतं रंग चांगला येतो ग्रेव्हीला। तर इथं कांदा लसूण मसाला अजिबात वापरायचा नाही आहे, लाल तिखट वापरायचं आणि बेडगी मिरचीचं तिखट ऑप्शनल आहे। आता हे घातल्यानंतर ही 1 मिनिटभर चांगलं परतून घेतलं आणि याच्यानंतर शिजवलेले जे पावटे आहेत ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। आता पावटे घातल्यानंतर एकसारखं हलवून घ्यायचं। आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि याच्यातलं पाणी जे आहे थोडंसं आटेपर्यंत 1-2 मिनिटं याला चांगलं आपण असंच शिजवून घेणार आहोत। तर इथं कांदा विरघळल्यामुळं अगदी छान असा एकसंधपणा आलेला आहे या ग्रेव्हीला। तर मस्त असं उकळी आल्यानंतर पाव चमचा गरम मसाला घालून घेतला वरून, छान असं मिक्स करून घेतलं आणि आता या स्टेजला आपण याच्यामध्ये दूध घालणार आहे। तर दूध घालताना दूध उकळलेलं घालायचं आहे, अगदी फ्रीजमधनं काढलेलं थंड दूध अजिबात वापरायचं नाही आहे। तर उकळून घेतलेलं दूध 2 कप घेतलेलं आहे मी इथं, ते आता हळूहळू या ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचं आहे। तर बघू शकता दूध घातल्यानंतर ही ग्रेव्ही अजिबात फाटत नाही, कारण काय करायचं दूध उकळून घ्यायचं, बिना उकळता दूध याच्यामध्ये घालायचं नाही। तर अजून 1 कप दूध इथं मी घालून घेतलं वरून आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर दूध घालताना ही काळजी घ्यायची, म्हणजे मग दूध अजिबात फाटणार नाही। तर इथं बघू शकता ग्रेव्हीला छान असा क्रीमी टेक्स्चर आलेला आहे। आता याला छान अशी उकळी आणायची आहे। उकळी आल्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। तर इथं बघू शकता आपली मस्त अशी दूध पावट्याची ग्रेव्ही इथं तयार झालेली आहे। आता या स्टेजला काय करायचं, गॅस बंद करायचा आहे आणि मग याच्यामध्ये मीठ घालायचं आहे किंवा मग जर तुम्ही लेट सर्व करणार असाल तर मग गॅस बंद करून असंच ठेवून द्यायचं। एकतर तुम्ही ताटामध्ये मीठ घेऊ शकता आणि वरून घालून खाऊ शकता किंवा मग खायच्या टायमिंगला एक्झॅक्ट ग्रेव्ही गरम करा, गॅस बंद करा आणि मग चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घाला। तर माझ्या आजीच्या माहेरी अशा पद्धतीनं पावट्याची भाजी बनवली जाते। तर इथं आपली मस्त अशी दूध पावट्याची भाजी तयार झाली, चवीला एकदम अप्रतिम अशी लागते। वरून छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि आता आपण ही सर्व करूयात। तर कसा वाटला व्हिडिओ? जर रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये छान असं नक्की लिहा। तसंच चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती देखील क्लिक करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय।